सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहरातील श्री क्षेत्र कोटमगाव येथे यात्रा उत्सवानिमित्त प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली आहे। 3.5 शक्तीपीठांपैकी एक असा लौकिक असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव येथे येत्या 22 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्र यात्रा उत्सव निमित्त प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीत प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे, पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक अनिल भावारी, गटविकास अधिकारी संदीप वायाळ तसेच कोटमगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, नानासाहेब लहरे याशिवाय सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या बैठकीस यात्रेच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि पाणी पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले। कोटमगाव येथील यात्रा ही धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाची पर्वणी असून लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी हजेरी लावत असतात। त्यामुळे पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे। तसेच 24 तास सीसीटीव्हीच्या निगराणी देखील यात्रा उत्सवावर असणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।